हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। अद्भुत कोल्हापूर। कोल्हापूरला निसर्ग संपदेचं अलौकिक वरदान लाभलंय। त्याचबरोबर वैविध्यपूर्ण भूरचना हे सुद्धा कोल्हापूरचं खास वैशिष्ट्य आहे। पठार म्हटलं की महाराष्ट्रातली काही महत्त्वाची पठारं आपल्या नजरेसमोर येतात। कोल्हापूरचाच विचार केला तर मसाई पठार आपल्या नजरेसमोर येतं। पण याच अद्भुत कोल्हापूरच्या प्रवासात आपण दुर्लक्षित असं किल्च्याचं पठार बघितलं। आज सुद्धा अशाच एका अपरिचित दुर्लक्षित पठाराची तसंच तिथल्या वैशिष्ट्यांची माहिती जाणून घेणार आहोत। हे पठार पाहण्यासाठी आम्ही कोल्हापूरहून निघालो। बालिंगा, कळे, आसळज, सांगशी मार्गे कुंभी नदी पार करून बोरबेटला पोहोचलो। या बोरबेट गावापासून पठारापर्यंत जाण्यासाठी 2 मार्ग आहेत। पहिल्या मार्गाने सुमारे 300 पायऱ्या चढून आपण जाऊ शकतो, तर दुसरा मार्ग म्हणजे गावापासून पठारापर्यंत जंगलातून जाणारी पायवाट। बोरबेट मधल्या जांभा खडकाच्या कमानीतून आपला प्रवास सुरू होतो। पायऱ्यांवरून जवळपास पाऊण तासांचा प्रवास केल्यानंतर आपण पठाराच्या मध्यभागी पोहोचतो। पठाराच्या मध्यावर उभं राहिल्यावर सभोवताली निसर्गाचं जे विहंगम दृश्य दिसतं त्यानं डोळ्यांचं पारणं फिटतं। नजर जाईल तिकडं दिसणारं हे आहे मोरजाई पठार। इथल्या मोरजाई देवीच्या नावावरून या पठाराला मोरजाई पठार म्हणून ओळखलं जातं। जांभा खडकापासून बनलेल्या या विस्तीर्ण पठारावरून सूर्योदय आणि सूर्यास्त बघणं म्हणजे स्वर्गीय आनंदच। या पठाराला ज्या मोरजाई देवीच्या नावानं ओळखलं जातं त्या मोरजाई देवीच्या दर्शनासाठी जाताना सुरुवातीला एक छोटी कमान लागते। थोडं अंतर गेल्यानंतर मंदिराकडे जाताना पुन्हा जांभा दगडातील एक दुसरी कमान लागते। पुरुषभर उंचीची ही कमान आहे। ही कमान पार करून गेल्यावर आपल्याला अजून एक कमान पार करावी लागते। ही तिसरी कमान पार करून पुढे गेल्यावर जांभा दगडातील मोठी दीपमाळ दिसते। तीन कमानी पार केल्यानंतर आता आपण पोहोचतो मोरजाई देवीच्या मंदिराजवळ। पठारावरच्या एका कोपऱ्याला असलेलं मोरजाई देवीचं मंदिर बघितल्यावर मंदिरासमोरचं संपूर्ण पठार म्हणजे मंदिराचं भव्य प्रांगणच वाटतं। या मंदिराची रचना गूढ आणि अद्भुत आहे। मंदिरात 3 गुहा असून सुरुवातीला मंदिराची प्रवेश कमान लागते। या कमानीतून आत गेल्यानंतर गुहा पाहायला मिळते। गुहेत प्रवेश करतानाच गणरायाचं दर्शन होतं। मंदिरात 3.5 फूट उंचीची चतुर्भुज अशी मोरजाई देवीची मूर्ती आहे। बोरबेटचं ग्रामदैवत आणि जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील अनेक कुलांची कुलस्वामिनी मोरजाई ही करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची बहीण मानली जाते। आणि त्या देवीला 63 खेड्यातून लोक भाविक येतात। तर त्या 63 खेड्यापैकी मेन गावं म्हणजे ती कुलदैवत म्हणून मानली जाते। कोपारडेगाव, वाळवं, राशिवड, कांदमांगलं, सादळमादळ, पणूर अशी कित्येक गावं त्या मोरजाईला कुलदैवत म्हणून येतात। रथ सप्तमी दिवशी देवीचा उत्सव असतो। मंदिरात देवीची मूर्ती नव्यानं स्थापित केली असून पठारावर अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती असल्यानं आरोग्य देणारी देवता म्हणून मोरजाई देवीला संबोधलं जातं।
मोरावर बसलेली देवी म्हणून या देवीला मोरजाई असं म्हटलं जातं, असं इथले पुजारी सांगतात. रथसप्तमीला मोठी यात्रा भरते देवीच्या मंदिरात. त्यानंतर नवरात्र उत्सव असतोय, त्यावेळेला ती भाविक येतात. तसेच मोरजाई पठार हा जवळजवळ 100 हेक्टर एवढा मोठा पठार आहे. आणि त्या पठारावरती कुठेही झाड नाही. फुलांनी ह्या दिवसात आता दसऱ्यातनं असं फुलांनी गजबजलेला असतोय. आणि जसा काय खास पठार साताराचा तसाच तो मोरजाई पठार त्याच्यापेक्षा आणि भरपूर असा शोभिवान आहे. आणि चारी बाजून त्याला जंगल आहे. आणि जंगलाच्या मध्ये हे गाव पण आहे आणि देवी पण आहे. तसंच ह्या देवीचं महत्त्व म्हणजे मोरजाई देवीची यात्रा असते. त्या यात्रेच्या वेळेला 3 गावची पालखी येते भेटीसाठी रात्री 12 वाजता. आणि त्या 12 वाजता त्यांची भेट होते. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा निरोप समारंभ होतोय आणि मोठी यात्रा बसते. आणि ती देवी मंदिर नुसते नवस जरी बोललं तरी नवसाला पावन होते. मोर हे मोरजाई देवीचं वाहन असल्यामुळं बोरबेट आणि परिसरात मोराची कुणी शिकार करत नाहीत, असं पुजारी पाटील यांनी सांगितलं. वाहन मोर आहे, त्यामुळं आमच्या त्या गावामध्ये एवढ्या परिसरामध्ये मोर लांडोरे याची शिकार होत नाही. ती मोराई म्हणजे मोरजाई मोर त्या मोरजाईचं वाहन आहे म्हणून ती मोरावरती बसलेली आहे. मंदिराच्या समोर असलेल्या सती शिळा आणि विरगळी पाहायला मिळतात. तब्बल 40 ते 45 सती शिळा आणि 3 ते 4 विरगळ गुहेत आहेत. गुहा प्रशस्त मोठी असल्यानं 100 भाविक या ठिकाणी थांबू शकतात. इथल्या डाव्या हाताच्या आणखी एका गुहेत शिवलिंग असून त्याच्या बाजूलाच नंदी असून इथंही सतीशिळा पाहायला मिळतात. हे मंदिर पठारावरील एकमेव शिलाखंडावर उभारलेलं आहे. मंदिराचा संपूर्ण परिसर जांभ्या दगडातील तटबंदीचा असून पठारावरील गुहेत असलेल्या मोरजाई देवीच्या मंदिराचा सध्या जीर्णोद्धार करण्यात आलाय. गुहेतून आपण पुन्हा पठारावर आल्यानंतर मंदिराचा कळस पाहायला मिळतो. नवरात्रोत्सवात अनेक भाविक मोरजाई देवीच्या दर्शनासाठी येत असतात. तसंच स्थानिक गावकरी मंगळवारी आणि शुक्रवारी देवीच्या दर्शनाला येतात. 5 किलोमीटर विस्तीर्ण अशा या पसरलेल्या पठारावर फुलं आणि औषधी वनस्पतीही आढळून येतात. पावसाळा संपला की पठार रानफुलांचा गालिचा बनतं. रंगीबेरंगी फुलांनी बहरलेलं संपूर्ण पठार आणि धुक्याची पसरलेली चादर पाहताना डोळे दिपून जातात. डौलणारी फुलं, वाऱ्याची झुळूक, समोर हिरवागार निसर्ग आणि जांभ्या खडकातील पठार पाहताना आपण एका वेगळ्या विश्वात हरवून जातो. पठाराच्या पश्चिम भागात आल्यानंतर आपल्याला मानवनिर्मित दगडी मनोरे दिसतात. पठाराच्या शेवटच्या टोकाला आल्यानंतर आपल्याला निसर्गरम्य वातावरणाचा एक वेगळाच असा अद्भुत नजारा पाहायला मिळतो. समोर आपल्याला विस्तीर्ण पसरलेलं कुंभी धरणाचं बॅकवॉटर, गगनगड आणि डाव्या बाजूला दाजीपूरचं घनदाट जंगल पाहायला मिळतं. पठारावरून पाहताना निसर्गाबरोबरच निळभोर आभाळ जवळच आल्याचा आपल्याला भास होतो. हे पठार गिर्यारोहकांना खुणावतंय. मोरजाई पठाराबद्दल अजूनही फारशी माहिती नसल्यानं हे पठार आणि पठाराच्या परिसरात पर्यटकांची फारशी वर्दळ दिसत नाही. गुहेतील मोरजाई मंदिर आणि मोरजाई पठार हे अद्भुत ठिकाण पाहणं पर्यटकांसाठी खरंच पर्वणी ठरतं. तुम्ही गगनबावडा परिसरात आलात तर मोरजाई पठाराला नक्की भेट द्या. अद्भुत कोल्हापूरच्या प्रवासातलं मोरजाई पठार आणि पठारावरल्या गुहेतलं मोरजाई मंदिर तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही इथं भेट देण्याचा प्लॅन करा. आम्ही तुम्हाला आणखी एका अद्भुत ठिकाणाची सफर घडवतो. त्यासाठी पाहत रहा अद्भुत कोल्हापूर.